राष्ट्रीय दृष्टीने संघाचे सर्व आदरणीय गायकवाड सर, या संस्थेत सातत्यानं त्या संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे आमचे मित्र अजित भाऊ कुलकर्णी, गांगुडेताई, नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका प्राध्यापिका डॉक्टर वर्षा भालेराव, संदीप भाऊ कडलक, प्रकाश भाऊ कडलक, रियाज सर आणि उर्वीच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित तिचे आई वडील, आमचे परममित्र श्रीयुत नरेंद्र जाधव, लक्ष्मी वहिनी जाधव. मित्रांनो, या संस्थेमध्ये गेल्या 15 वर्षापासून मी सातत्याने येत आहे. अजित कुलकर्णींनी मला इथं इंट्रोड्यूस केलं आणि तेव्हापासून तुम्हाला सगळ्यांना गायकवाड सरांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं गरीब मुलं तिथं व्यावसायिक प्रशिक्षणासाठी येतात. 1 वर्ष मुलांची बॅच असते आणि जागे अभावी दुसऱ्या वर्षी मुलींची बॅच असते. आणि आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीनं, गरीब परिस्थितीतनं या ठिकाणी येतात आणि हे शिक्षण घेऊन, तिथलं शिक्षण घेतल्यावर अनेक मुलांना अतिशय चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. बरोबर ना सर? खूप चांगल्या ठिकाणी, कोणाला बँकेत मिळाली, कुणाला रेल्वेमध्ये मिळाली, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे सरकारी, निमसरकारी अशा नोकऱ्या. सरकारनं जे काही तुमच्यासाठी रिझर्वेशन ठेवलं आहे त्या रिझर्वेशनमध्ये तुम्हाला अतिशय चांगला फायदा या संस्थेचा निश्चितपणे मिळतो. आणि हे व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि तुम्हाला ती एक चांगली नोकरी मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो, जो बदल गायकवाड सरांमध्ये आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींमध्ये झाला. आणि म्हणून त्यांनी हे आपल्यापुरतं मर्यादित न राहता हे आपल्या समाज बांधवांसाठी, अंध बांधवांसाठी ही संस्था अतिशय चांगल्या रीतीने काम करण्याचं प्रोत्साहन ते देतात आणि ते स्वतः इथं रात्रंदिवस असतात. आणि या सगळ्यांचं मी यासाठी विशेष कौतुक करतो की आपल्या समाजामध्ये आपण स्वतः अंध असताना आपल्याला समाजाने थोडीफार मदत केली आणि आपण त्यातनं मोठे उभे राहिलो. सर आज चांगल्या शाळेमध्ये प्राध्यापक आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि त्यातनं आज मागची जी काही पिढी आहे त्यांनाही चांगल्या रीतीनं या समाजात उभं राहता आलं पाहिजे, यासाठी ही संस्था सातत्यानं काम करते. हा मला फार मोठा विशेष आनंद आहे. आणि म्हणून या संस्थेला आपलाही काहीतरी हातभार लागला पाहिजे. म्हणून प्राध्यापिका डॉक्टर वर्षा भालेराव या त्यांच्या मानधनामधून नगरसेवक पदाच्या सातत्यानं इथं काही ना काही मदत करत असतात. या संस्थेला तुम्हाला सांगतो, आपण कम्प्युटरचं साहित्य दिलं, नंतर मुलांना जर थंडी वाजत असेल तर ब्लँकेट दिले, काही मुलींना आपण स्वेटर जॅकेट दिले, आपण म्हणजे आमच्या व्यक्तींना कपाटं दिले, नंतर मला वाटतं गिरणीची चक्कीचं आपण केलं होतं मागे, खुर्च्या दिल्यात, अशा अनेक गोष्टी इथे केल्या. आणि आमची जी काही मित्रमंडळी आहेत त्यांना आम्ही सातत्यानं इथे इंट्रोड्यूस करतो. त्याचाच भाग आज आमची पत्नी उर्वीचा आज इथं वाढदिवस आहे. मला नंदी म्हणून सांगितलं का कुठं करू वाढदिवस साजरा, म्हटलं अशी संस्था आहे, तू जाऊन बघ, तुला काय योग्य वाटेल तसं बघा तुम्ही. आणि मग त्यांनी निर्णय घेतला आणि ते म्हणजे काय करायचं तिथे, म्हटलं काही करण्यापेक्षा त्यांना काय पाहिजे ते विचारा आणि ते द्या. आणि मग त्यांनी अजित भाऊंनी सांगितलं गायकवाड सर, तर त्यांना या सगळ्या वस्तू पाहिजे होत्या आणि आज त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी आम्ही नरेंद्र भाऊ जाधव यांनी पूर्वीच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दिल्या आहेत. आज आपण आपल्या मुलांवर जे काही संस्कार करतो त्यामध्ये पूर्वीचे जे काही संस्कार त्याच्यावर घडले, की ती स्वतः वाढदिवसाला असणार होती, पण तिचं तिकीट थोडं लवकर मिळाल्यामुळे ती रशियाला गेली, ती MBBSचं शिक्षण घेते रशियाला. आणि मग त्यांनी पण असा निर्णय घेतला की अशाच लोकांमध्ये जाऊन मला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे, त्यांना जी काही मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा काही तुमच्यावर फार मोठा आम्ही हे काही करत नाही, पण मुलांमध्ये हे संस्कार झाले पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने हा एक चांगला उपक्रम करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आज मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांचा गेल्याच 7-8 डिसेंबर वाढदिवस झाला आणि हा सेवा पंधरवडा चालू आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती असते, आपल्याला सर्वांना माहित आहे. तर या सेवा पंधरवाड्यामध्ये संपूर्ण देशामध्ये पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्हाला जर काही चांगलं काम करायचं असेल तर आमच्या वाढदिवसाची होल्डिंग लावू नका, जाहिराती घेऊ नका, पण ज्या व्यक्तींना अशी काही गरज आहे त्या ठिकाणी जाऊन करा. आणि तशाच प्रकारचा निर्णय उर्वीने आज घेतला
मी तिचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. तिला संपूर्ण आयुष्य सुखात, समाधानात, आनंदात भरभराटीत जावं अशा तिला मनपूर्वक भाजराव परिवाराच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज जसं वर्षा भाजरावने सांगितलं की एकात्म मानववादाचे जे प्रणेते आहेत आपल्या देशामध्ये, पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्रद्धेय पंडितजी यांनी एकात्म मानववादाचा सिद्धांत हा फार वर्षापूर्वी या ठिकाणी मांडला. आणि आज एकात्मता सिद्धांत म्हणजे काय की अंत्योदय म्हणजे काय की आपल्या समाजात अतिशय असे घटक आहेत का त्यांच्यापर्यंत अजून काही गोष्टी जात नाही. त्यांची काही लोकांची 2 वेळची खाण्याची भ्रांत आहे. अशा सर्व समाजाला त्यांची सगळी गरजा मिटवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा त्यांचा एकात्म मानववाद आहे. आणि या एकात्मता मानववादावरनं आज आम्हाला अतिशय आनंद होतो की त्यांचा वाढदिवस सुद्धा आज आपण या ठिकाणी चांगल्या रीतीनं त्यांचा जन्मदिन या ठिकाणी साजरा करत आहोत. मी तुम्हाला सर्वांना तुमच्या भविष्याच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही चांगले बँकेमध्ये तुम्हाला नोकरी मिळो, रेल्वेत मिळो, तुम्हाला जसं हे सगळे येण्याच्या अगोदर सांगितलं होतं, तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात काही मदत लागेल. तुमच्या ऍडमिशनचे प्रॉब्लेम असो, तुम्हाला वैयक्तिक काही प्रॉब्लेम असो, तुमचे आमचे मित्र आहेत अजित भाऊ, त्यांना सांगा, गायकवाड सरांना सांगा. आम्ही तुम्हाला जी आमच्या परीने मदत करता येईल ती आम्ही करू आणि तुम्हाला तुमच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी आमच्या आयुष्याचा वेळ देऊ. आमची जी काय आम्हाला शक्य मदत आहे, समाजातली जी काही दानशूर मंडळी ती या संस्थेची जोडण्याचा प्रयत्न करू असं तुम्हाला आश्वासित करतो. पुन्हा एकदा उर्मिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.